मेळावा गीत विश्वसनीयता श्वास आमचा हाती आमच्या ध्वजनिष्ठेचा विश्वसनीयता श्वास आमचा हाती आमच्या ध्वजनिष्ठेचा विनयशीलतेचा आमच्या डोळी मुकुट शान शोभतो विनयशीलतेचा आमच्या डोळी मुकुट शान शोभतो सदैव तयार असतो आम्ही सदैव तयार असतो आम्ही सदैव तयार असतो मैत्रीतही बंधू भगिनी आम्ही एक असतो प्राणी मात्राशी मैत्री अन निसर्गाला आम्ही जगतो मैत्रीतही बंधू भगिनी आम्ही एक असतो प्राणी मात्राशी मैत्री अन निसर्गाला आम्ही जगतो शिस्त आणि नियमांचेही पालन आम्ही करतो सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण आम्ही करतो शिस्त आणि नियमांचे पालन आम्ही करतो सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण आम्ही करतो सदैव तयार असतो आम्ही सदैव तयार असतो सदैव तयार असतो आम्ही सदैव तयार असतो संकटाशी आम्ही सारे धैर्याने लढतो प्रगतीच्या या ध्येयासाठी काटकसरही करतो संकटाशी आम्ही सारे धैर्याने लढतो प्रगतीच्या या ध्येयासाठी काटकसरही करतो ईश्वर आणि राष्ट्र कर्तव्यासाठी हो आम्ही ईश्वर आणि राष्ट्र कर्तव्यासाठी हो आम्ही सदैव तयार असतो आम्ही सदैव तयार असतो सदैव तयार असतो आम्ही सदैव तयार असतो स्काउट गाइड क्लॅप्स गो बैठेंगे बैठ जाओ मानवंदना देण्यासाठी तसेच संचलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहायचंय
कलर पार्टी चल दो. या ठिकाणी जिल्हा मेळाव्यातील सर्व स्काउट्स आणि जिल्हा संस्थेच्या वतीने आजच्या उपस्थित मान्यवरांना आपले स्काउट्स उत्कृष्ट अशा संचलनाद्वारे मानवंदना देण्यास सज्ज आहेत. अतिशय शिस्तबद्धरित्या आपले स्काउट्स आपल्या आजच्या मान्यवरांना या ठिकाणी मानवंदना देत आहेत. त्याला सांग विनंती करतो की
सत्कार सन्मान चिन्ह जे आपल्या या स्काउट मोमेंटचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे, आदराचं प्रतीक आहे, त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय आमदार दिलीप काका बनकर यांनी ऑर्गनायझिंग कमिशनर गाईड आणि डिस्ट्रिक्ट ऑर्गनायझिंग कमिशनर स्काउट यांना मी विनंती करतो, पुजारी सर यांनाही विनंती करतो की त्यांनी सन्माननीय श्री अजिंक्य दादा वाघ यांचा या ठिकाणी सन्मान करावा, सत्कार करावा. सर सर इकडे बघा, एक मिनिट सर, हात नका लावू, तुम्ही मोकळं व्हा. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय काकासाहेब नगर रानगड या आपला औपचारिक या कार्यक्रमामध्ये सन्मान सोहळा सत्कार सोहळा सुरू आहे. नुकतेच या ठिकाणी उपस्थित झालेले मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांचा या ठिकाणी सन्मान आपण करूया. या प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य सन्माननीय पुजारी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय श्री ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याच्यासोबतच ज्या गावामध्ये आपण आज जिल्हाभरातील वेगवेगळ्या शाळांमधून उपस्थित झालेलो आहोत त्या रानवड ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा रानवड गावच्या प्रथम नागरिक श्रीमती संगीता गायकवाड मॅडम या देखील या कार्यक्रमासाठी आता उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. आपल्या नाशिक भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्थेच्या सन्माननीय जिल्हा संघटक गाईड कविता वाघ मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी हो सर, मोबाईल सर इकडे आहे ना. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय काळे सर यांनी करावा ही मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये हा सन्मान आहे. खरं तर ज्ञानदानाच्या पवित्र अशा स्मृती जागत्या ठेवून या ज्ञानदानाच्या पवित्र भूमीमध्ये रानवडच्या मातीमध्ये हा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद. खरं तर आज आणि त्यातूनच हा एक सन्मान इथे होतोय आमदार साहेबांच्या हस्ते. सर सर नियोजन करण्याची जबाबदारी या सरांकडे होती. त्यांचा सन्मान होतोय. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचा सन्मान करू. यानंतर माननीय सौ कविता ताई वाघ जिल्हा संघटक गाईड यांचा सत्कार रानवडच्या प्रथम नागरिक संगीताताई गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. असं इकडे त्याचबरोबर या ठिकाणी सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्नच होत आहेत. जिल्ह्यातून आलेले सर्व शिक्षक शिक्षिका त्याचबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आमच्या विद्यालयामध्ये आलात त्याबद्दल तुमचे देखील मी छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो, थांबतो. हॅलो. त्यांनी आमच्या जिल्हा संस्थेच्या वतीने आमचा सन्मान स्वीकारावा. सन्माननीय आमदार दिलीप काका बनकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी जयराम निकम सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आलेले आहेत एक स्काउट आहे त्यांनाही मी विनंती करतो की आमचा जिल्हा संस्थेच्या तर्फे हा सत्कार या ठिकाणी आपण स्वीकारावा. सन्माननीय आमदार दिलीप काका बनकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या परीक्षकांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतर पुढील आपले चौथे परीक्षक आहेत सन्माननीय श्री सतीलाल पाटील सर AFT स्काउट यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचा हा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार दिलीप काका बनकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सतीलाल पाटील सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सर्व मान्यवरांचा माझ्या माहिती. नमस्कार. आज आपण मंचावर असलेल्या सर्व अतिथींचा सत्कार केला. सत्कार कोणाचे होतात? जे सत्कार्य करतात त्यांनी